12वीचा निकाल चेक करण्यासाठी सर्वप्रथम बोर्डाने आपल्याला 4 साईट दिलेल्या आहेत। त्या साईटमधून कोणत्याही एका साईटवर तुम्ही येऊ शकता। एकाच साईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण पेज दिसून पडेल। यामध्ये तुमचा रोल नंबर आणि त्यानंतर तुमच्या आईचे फर्स्ट नेम हे तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे आहे। जसे स्पेलिंग तुमच्या हॉल तिकीटवर देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे इथे रोल नंबर टाका, त्यानंतर आईचे नाव टाका आणि व्ह्यू रिझल्टला क्लिक करा। व्ह्यू रिझल्टला क्लिक केल्यानंतर तुमचे स्कोर कार्ड तुमच्या समोर ओपन होणार आहे। तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून अशा प्रकारे 4 साईट देण्यात आलेल्या आहेत। वर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता, परंतु 1 वाजता रिझल्ट जाहीर झाल्यानंतर संपूर्ण साईट लोड घेणार। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण साईट फास्टमध्ये चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या जवळ कोणती साईट चालणार आहे आणि जी साईट चालेल त्यामध्ये तुमचा रोल नंबर, आईचे नाव टाकून तुम्ही लवकरात लवकर आपला रिझल्ट चेक करावा। आणि तुम्ही तुमचा रिझल्ट डिजी लॉकर या ॲपवर सुद्धा बघू शकता। अशा बद्दलची सुद्धा माहिती आलेली आहे। जर कोणत्या विद्यार्थ्याला साईटवर व्हिजिट करता आले नाही तर तुम्ही गुगलमध्ये SSC रिझल्ट 2025 असे टाईप करू शकता। त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी पहिली साईट आहे या साईटला क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डची साईट ओपन होईल। त्यानंतर व्ह्यू रिझल्टला क्लिक करा। व्ह्यू रिझल्टला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर रिझल्ट 1 वाजता हा साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर तुम्ही या प्रोसेसनी तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर रिझल्ट चेक करा। कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता व यानंतर जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे, ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।